मित्रांनो, सरोज आता कलासाठी तिच्या रूम मध्ये कॉफी घेऊन आलेली आहे आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. सरोज म्हणते की माझं हे वागणं पूर्णतः चुकीचं आहे. मला माहितीये कला, एका आईसाठी एक मुलगी काय असते हे समजून घेण्याची एक संधी देशील का ग मला? आता जेव्हा सरोज कलाला असं बोलते तेव्हा तिच्या डोळ्यातून इतकं पाणी वाहतं की जणू महापूर असेल. रोहिणी हे मागून सगळं ऐकत असते आणि रोहिणीचा होत असतो तिळपापड. वातावरण इतकं इमोशनल झालेलं असतं, इतकं ड्रामॅटिक झालेलं असतं की काय सांगू. पण मग रोहिणीचा यामध्ये जळफळाट असा होत असतो की ती करायला काही गेली आणि झालं. मी जगदंबा भांडार जाळलेल्याच गोष्टीबद्दल बोलतेय. सरोज आता पूर्णतः कबुली देते कलाला की कला माझ्याच्याने चूक झाली, पण या आईला मुलगीला कसं जपतात हे घेण्याची एक संधी देशील? आता कला जेव्हा हे ऐकते तेव्हा कलाला खूप छान वाटतं. तिला खूप रडायला येतं. तिला आनंद होतो की आपल्या सासूने आपला मुलगी म्हणून स्वीकार केलाय. दुसरीकडे अद्वैत, ज्याला सरोजचा राग आलेला असतो, त्याच्या मनात आपलेपणाची जागा निर्माण झालेली असते सरोजसाठी, कारण सरोज सोबत त्याने अबोला धरलेला असतो. आता अद्वैत तो अबोला टाकणार का एवढं सगळं ऐकल्यानंतरून, की त्याचा अबोला कंटिन्यू करणार आहे? आणि रोहिणीचा हा झालेला जळफळाट, ती पुढे जाऊन आणखीन कुठला नवीन पाऊल उचलणार आहे का? त्याच बरोबरीने कला आता सरोजला माफ करेल का? आणि माफ केल्यानंतरून त्यांच्यातलं नातं बहरेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये दडलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे आपले डेली अपडेट्स तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की तो जो कॉन्ट्रॅक्टर घरी आलेला असतो, अद्वैत आता त्याच्या मागे जातो आणि त्याला विचारपूस करतो. आणि तो जेव्हा सांगत नसतो कॉन्ट्रॅक्टर, तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तू सांगतोय बऱ्या बोलाने की तुला मी धरू किंवा मारहाण करू वगैरे. तर आता तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो की सांगतो सगळं सांगतो साहेब. अहो ते साहेब, मला हे काम सरोज मॅडमने दिलेलं होतं. अहो खरंच सांगतोय मी, त्यांनीच मला दुकानाला आग लावायला सांगितली होती. तेव्हा आता अद्वैतला माहित नसतं. सो अद्वैतला जेव्हा कळतो तेव्हा अद्वैत त्याची आणखीन कॉलर पकडतो आणि म्हणतो की खरं सांग. तेव्हा तो माणूस म्हणतो की खरंच मला सरोज मॅडमनेच आग लावायला सांगितली होती आणि त्यांच्या सांगण्यावरूनच मी हे सगळं काम केलं. आणि त्या कामानिमित्त त्या कामाच्या मोबदल्यात त्या सरोज मॅडमने मला पैसे पाठवले होते. माझ्या लोकांना हाताशी धरून मी ते काम केलं होतं आणि त्या कामाच्या मोबदल्यात सरोज मॅडमने मला पैसे सुद्धा दिलेले होते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो शाळा, माझ्या आईचं नाव घेताना लाज नाही वाटत आहे का तुला? तेव्हा आता तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो अहो शपथ खाऊन सांगतो साहेब, मी खोटं नाही बोलत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुझ्यासारख्या फालतू माणसांच्या शब्दांवर मला विश्वास नाही. माझ्या आईवर खोटा आळ घ्यायचा नाही, कळलं? तेव्हा आता तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो हो खरंच मी खोटी शपथ नाही घेते साहेब, मला जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना मी ते पूर्णच करतो. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो हो का, मग काय पुरावा काय तुझ्याकडे? खरंच ह्या सगळ्या गोष्टी घडल्या, याचा पुरावा काय तुझ्याकडे? तेव्हा आता लगेच तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतो दाखवतो आहे माझ्याकडे पुरावा, बघा हे बघा सर, हे बघा. असं म्हणत आता तो कॉन्ट्रॅक्टर आहे ना दाखवू लागतो आपल्या फोनमध्ये काहीतरी जे प्रूफ असतं, प्रूफच्या बेसिसवर तो ते काहीतरी दाखवत असतो प्रूफ म्हणून. सो आता होतं असं, तो कॉन्ट्रॅक्टर आपला फोन काढून अद्वैतला त्यात दाखवतो की हे बघा पैशांचे ट्रान्झॅक्शन्स, हे पैसे मला सरोज मॅडमने पाठवलेले आहेत. आणि आता तिथे तो मेसेज पण खराच असतो, सरोज प्रदीप चांदेकर यांनी पैसे ट्रान्सफर केलेले आहेत असा मेसेज. सो आता अद्वैत जेव्हा तो मेसेज बघतो तेव्हा त्याला घाम फुटतो. आता तो कॉन्ट्रॅक्टर त्याला बघत म्हणतो की मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले होते आणि हो माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग पण आहे, ज्या माणसाने मला यासाठी कॉल केला होता त्याची, हे बघा ऐका. आता तो कॉन्ट्रॅक्टर कॉल रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवतो अद्वैतला आणि त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये असतं की ते दुकान त्या एरियामधून उठवलं गेलंच पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं त्या दुकानाची तोडफोड करा किंवा काहीही करा, ते दुकान तिथे जास्त वेळ राहता कामा नये, असं त्या रेकॉर्डिंग मध्ये सरोजचा आवाज असतो रेकॉर्ड झालेला. आणि आता अद्वैत जेव्हा ते ऐकतो तेव्हा जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. तर दुसरीकडे कला जी घरात बसलेली असते सोफ्यावर, तिच्या डोळ्यातून अश्रू गळत असतात आणि तिला सारखे सारखे कॉन्ट्रॅक्टरचे शब्द आठवत असतात. कॉन्ट्रॅक्टर बोललेला असतो की अहो कुठल्या घरच्यांसाठी करताय तुम्ही हे सगळं? ही प्रॉपर्टी नेमकी कोणत्या घरच्यांसाठी वापरायची आहे तुम्हाला? ज्या घरच्यांनी त्या दुकानाला जाळून खाक केलं त्या घरच्यांसाठी. घरचेच लोक आपल्या माणसांची प्रॉपर्टी जाळत नसतात असं आता तो कॉन्ट्रॅक्टर बोललेला असतो. सो कलाच्या कानात तेच गुंजत असतं. पण तितक्यात जोरात एक आवाज ऐकू येतो, आई 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 असा आवाज येतो. आता कला त्या आवाजाकडे बघते आणि तो आवाज दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नसून अद्वैतचा असतो. आणि आता लगेच सरोज म्हणते काय रे, काय झालं अद्वैत, असा ओरडत का आलास? तेव्हा आता अद्वैत जागचा थांबतो आणि त्याच्या आईकडे सरोजकडे बघू लागतो. सॉरी, त्या कॉन्ट्रॅक्टरला बघून सरोज खरं तर थोडीशी बिचकलेली असते. आता सरोज त्याला विचारते काय रे, काय झालं? तितक्यात आबासाहेब म्हणतात अद्वैत अरे काय झालं, थोडं सावकाश, आणि अशा आरडाओरडा करत का आलेला आहेस तू, काही झालंय का? तेव्हा अद्वैत म्हणतो की सांगतो. खरे तू अजून इथेच बसलीस,
डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना? काय प्लीज तू वर जा बरं. सुवर्ण, हिला वर घेऊन जा, करेला घेऊन जा आणि तिची काळजी घे. तेव्हा ती सुवर्ण त्यांच्या घरातली जी हाऊसमेड असते ती ओके साहेब असं म्हणते आणि तिला घेऊन जाऊ लागते. तितक्यात कला म्हणते, चांदेकर मी ओके आहे, मी ठीक आहे. तू मला सांग आधी काय झालंय ते. तो कॉन्ट्रॅक्टर काही बोलला का? कळलंय का आपल्याला काही? तेव्हा अद्वैत म्हणतो, ते सगळं मी तुला वर आल्यावर पण सांगू शकतो ना खरे. आता प्लीज सुवर्ण हिला घेऊन जा. आता असं म्हणून सुवर्ण लगेच तिला घेऊन जाऊ लागते. तर आता कला वर जेव्हा जाते म्हणजे रूम पर्यंत जेव्हा कला पोहोचते तेव्हापर्यंत अद्वैत गप्प असतो. तो काहीच बोलत नसतो. पण आता आबासाहेब अद्वैतला म्हणतात की अद्वैत आता सांग नेमकं काय झालंय. तितक्यात आता अद्वैत म्हणतो, ज्या कॉन्ट्रॅक्टरने माणसं पाठवून करेच्या जगदंबा भांडारला आग लावलेली होती ते आठवतंय का? आई, जेव्हा हे सगळं झालं होतं ते सगळं आठवतंय का आई तुला? काय? तेव्हा आता लगेच हिच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. सरोजच्या चेहऱ्यावरचा रंगच उडून जातो. आता तिथे रजनी, आबासाहेब, रोहिणी आणि सरोज सगळेच तिथे असतात. आता सरोज या प्रश्नाचं उत्तर म्हणून बोलते की नेमकं काय म्हणायचंय अद्वैत तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, आता जो माणूस इथे आलेला होता, जो कॉन्ट्रॅक्टर इथे आलेला होता ना आई, तोच माणूस होता, तोच कॉन्ट्रॅक्टर होता ज्याने खरेच्या दुकानाला आग लावलेली होती. त्याला खरेचं दुकान हवं होतं. तिने नकार दिला म्हणून त्याच्या माणसांनी खरेच्या दुकानाला आग लावली. खरे आत असून सुद्धा त्याने कुठल्याच गोष्टीची पर्वा नाही केली. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, अद्वैत अरे काय झालंय? तू असा बिथरलेला कायस? आणि कोण कॉन्ट्रॅक्टर? आणि हे सगळं तू सरोजला का विचारतोयस काय? तेव्हा अद्वैत म्हणतो, कारण तो माणूस आपल्या घरात येऊन खरेला वाटेल तसा बोलून गेला म्हणून मी त्याचा पाठलाग केला आणि मी त्याला पकडलं तेव्हा 4 चापटा त्याला ठेवल्या आणि मग तो खरं बोलायला लागला. चांगलंच कान फटवलं मी त्याला. तेव्हा कुठे तो खरं बोलला. तेव्हा आबासाहेब म्हणतात, मग काय म्हणणं आहे त्याचं? तेव्हा आता अद्वैत सरोजच्या समोर जातो, सरोजच्या जवळ जातो आणि म्हणतो की काय म्हणणार दुसरा आबा? डॉक्टर स्पष्टपणे तुझं नाव वधून गेलं. तेव्हा आबासाहेब म्हणतात, सरोज अद्वैत काय बोलायला लागलाय? तेव्हा आता सरोज खाली मान घालून फक्त ऐकत असते. तेव्हा आबासाहेब म्हणतात, म्हणजे हे सगळं खरंय का? तेव्हा अद्वैत पण म्हणतो, आता काय झालं आई? इतकी गप्प कायस? सांग, तूच केलंस ना हे सगळं काय? तेव्हा आता सरोजच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात आणि सरोज खाली मान घालून ऐकत असते. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की तूच पैसे पाठवलेस ना, म्हणजे तू जे पैसे पाठवलेस, जे ट्रान्झॅक्शन केलंस त्याचे स्क्रीनशॉट्स दाखवलेत त्याने मला. शिवाय तू जे काही फोनवर बोललीस ते त्याने ऐकवलेलं सुद्धा आहे, मला कॉल रेकॉर्डिंग त्याची ऐकवलेली सुद्धा आहे. तेव्हा आता आबासाहेब म्हणतात, सरोज अद्वैत जे म्हणतोय ते खरंय का? हो किंवा नाही, बोलशील का? तेव्हा आता सरोज लगेच म्हणते की हो, मीच केलंय हे सगळं. आता सरोज बद्दल हे सगळं ऐकून घरात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. सरोज आता लगेच रजनी म्हणते, वहिनी काही काय बोलताय? अहो हे सगळं असं करणं शक्यच नाहीये, प्लीज खरं सांगा काय बोलताय तुम्ही? तेव्हा आता सरोज म्हणते, हो मीच केलंय हे. तर ऐकताच अद्वैतच्या डोळ्यात पाणी येतं. त्याला खूप वाईट वाटतं. त्याला एवढा धक्का लागलेला असतो की तो खाली बसून घेतो. तो चष्मा काढतो आणि अश्रू पुसू लागतो आणि म्हणतो की का केलंस तू हे सगळं आई? अगं खरेचं अख्खं घर चालत होतं त्या दुकानावर. कधी कधी एक वेळचं जेवण झालं की दुसऱ्या वेळेला दुसऱ्या वेळेचं जेवण दूध खाऊन साजरा करणारा त्यांचा परिवार. म्हणजे तसंच होत होतं त्यावेळेस की दिवसाचा हिशोब त्यांच्याकडे असतो. एक वेळेचं कधी कधी जेवण झाल्यानंतरून दूध भाकरी खाऊन त्यांना दिवस साजरा करावा लागतो. एक दिवसाचा हिशोब त्यांच्याकडे लिहून असतो. एवढंच नव्हे तर कधी कुठल्या कार्यक्रमाला जावं लागलं, कधी कोणाला गिफ्ट द्यावं लागलं तर महिनाभराचा हिशोब कोलमडून जातो त्यांचा. दिवसाचाच नव्हे तर महिनाभराचा हिशोब असतो त्यांच्याकडे, माहितीये? आणि ते दुकान त्यांचं एकमेव साधन होतं जे की जळून गेलं. आणि एवढंच नव्हे तर खरेच्या असंख्य आठवणी होत्या त्या दुकानामध्ये. त्या दुकानाबरोबर तिच्या असंख्य आठवणी जळून गेल्या. त्या दुकानाबरोबर तिच्यातली कला तिथेच लुप्त झाली. ते दुकान जळालं तेव्हा त्या दुकानातच ती लहानाची मोठी झालेली होती. का केलंस तू असं? का वागलीस आई तू असं? आता सरोज बोलू लागते. ती रडता रडता म्हणते की तेव्हा रागाच्या भरात तेव्हा अद्वैत म्हणतो, रागाच्या भरात? हे रागाच्या भरात केलंस तू हे? आई अगं या बाबतीत तू चुकलीयस आणि खरे बरोबर होती. तिचं अस्तित्व होतं ग ते दुकान म्हणजे. आणि हे सगळं तू केलंस हे कळल्यानंतरून मी तुझ्या बाजूने नाही उभा राहू शकत. आता अद्वैत जेव्हा हे बोलतो तेव्हा घरात सगळेच खूप शॉक होतात. आणि इकडे रोहिणीला सगळ्यात मोठा शॉक बसलेला असतो. रोहिणी म्हणते की अरे तिच्या बाजूने बोलण्याऐवजी विरुद्ध का बोलतोय? रोहिणीचा म्हणजे असा आतल्यात गटाना होत असतो. ती मनोमन या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात की अद्वैतने अचानक कलाची बाजू कशी काय घेतली. तेव्हा आता अद्वैत इकडे सरोजला म्हणतो की एवढी सगळी गोष्ट घडून गेल्यानंतर, एवढं सगळं काही झाल्यानंतर मी तुझ्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाही आई. आता तू असं करू शकतेस हा विचार मी स्वप्नात सुद्धा नाही करू शकणार आहे. त्यामुळे इथून पुढे आपण न बोललेलंच बरं आहे असं आता अद्वैत तिला सांगतो. रजनीला हात जोडून सांगतो ते पण. आणि आपल्या बेडरूम मध्ये निघून जातो. सरोज म्हणते, अद्वैत थांब. अद्वैत
पण अद्वैत काहीही न ऐकता तसाच आपल्या बेडरूम मध्ये निघून जातो. आणि इकडे सरोज मात्र रडत राहून जाते. इकडे आता आबासाहेब मनोमन म्हणत असतात की अरे देवा, हे सगळं काय होऊन बसलंय, हे सगळं काय घडतंय. तितक्यात आबासाहेब आता म्हणतात की चला सगळे आता आपापल्या कामाला जा, इथे कोणीच थांबू नका. असं ऐकल्यानंतर रोहिणी आणि रजनी लगेच निघून जातात. आबासाहेब पण निघायला लागतात. पण तितक्यात आता सरोज म्हणते आबा. सरोजचा आवाज ऐकून आता आबा थांबतात. आबा पण नाराज असतात. तेव्हा सरोज म्हणते आबा, तेव्हा रागाच्या भरात मी वागले होते तसं, म्हणजे राग माणसाची माणुसकी नष्ट करतो हेच खरंय. पण मी तुम्हाला सांगते की आता माझ्या मनात कलाविषयी कुठल्याही वाईट भावना नाहीये. तेव्हा आबासाहेब म्हणतात की तू चुकली आहेस सरोज. तेव्हा सरोज म्हणते की मला या सगळ्यातून बाहेर पडायचंय आबा. तेव्हा आबा म्हणतात की या सगळ्या गोष्टीचं मग प्रायश्चित्त कर, स्वतःची चूक कबूल कर. आता हे बोलून आबा तिथून निघून जातात आणि सरोज त्याच गोष्टीचा विचार करू लागते. तर दुसरीकडे आता रोहिणी तिच्या खोलीत आलेली असते. तिच्या खोलीतून ती लगेच राहुलला फोन फिरवते आणि राहुल तिकडून लगेच तयारच असतो फोन उचलायला. तो म्हणतो हॅलो, हा बोल मम्मा. तेव्हा आता रोहिणी घडलेला सगळा प्रकार राहुलला सांगते. म्हणजे त्यांना वाटलं होतं की अद्वैत सरोजची बाजू घे, पण सगळं उलटं झालेलं असतं. त्याने कलाची बाजू घेतलेली असते. सो हा सगळा घडलेला प्रकार आता रोहिणी राहुलने यावेळी सरोज मॅडमची बाजू घेतली नाही, असं कसं काय झालं. तेव्हा रोहिणी म्हणते एक्झॅक्टली, मी जे जजमेंट केलं होतं त्याचं उलटच घडलंय. अद्वैत आणि सरोज मध्ये आता फूट पडली आणि हे थोडी हवं होतं मला. तेव्हा आता राहुल म्हणतो पण मम्मा, आता समज जर सरोज मामी बॅकफूटवर आली आणि त्याने अद्वैत आणि कलाशी बोलण्याचा प्रयत्न केला तर. तेव्हा रोहिणी म्हणते हो, याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आता या घरातले बाकी प्लॅन बाजूला ठेवून मेन गोष्टीवर फोकस करायला हवं. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते थांब, नक्की काय करायचंय ते मला ठरवू दे, मग मी सांगते तुला काय करायचं ते. तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे. असं म्हणून झाल्यानंतर ते दोघेही आता फोन ठेवून देतात. आणि दुसरीकडे आता अद्वैत जेव्हा त्याच्या खोलीत जातो तेव्हा तो कलाला सगळा घडलेला प्रकार सांगतो. आणि तोच प्रकार जो कॉन्ट्रॅक्टर बद्दल घडलेला असतो, म्हणजे सरोज बद्दल. सो आता अद्वैत सगळं रडत रडत कलाला सांगत असतो आणि बाहेरून रोहिणी आता कान देऊन ऐकू लागलेली असते की ते दोघं काय बोलतायत. तेव्हा आता हे ऐकताच, सरोजचे सत्य ऐकताच कलाला अश्रू अनावर होतात. कला खूप रडायला लागते. ती अगदी डोक्याला हात लावून घेते आणि रडू लागते. अद्वैत आता म्हणतो की मला तर अगदी विश्वासच बसत नाही की आई असं वागू शकते. तितक्यात आता लगेच कला म्हणते की चांदेकर, अरे काही काय बोलतोयस तू. अरे तो माणूस खोटं बोलतोय. तो माणूस आपल्याला हुसकवण्यासाठी बोलला असेल. त्या असं का करतील, सरोज मॅडम असं का करतील. नाही नाही नाही, माझा विश्वासच बसत नाहीये चांदेकर यावर. आता सरोज म्हणतो नाही, खरं तर मी आईला विचारलं. तेव्हा कला म्हणते काय काय विचारलंस. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी खरं तर आईला सगळं विचारलं. तेव्हा आई म्हणाली की मीच केलेलं आहे हे सगळं. आईने हे सगळं मान्य केलं. आई म्हणाली की हो, मीच केलंय हे सगळं. तेव्हा आता हे ऐकताच कलाला एवढा मोठा धक्का बसतो की कला बसून घेते एका ठिकाणी. अद्वैत म्हणतो की आणि एवढंच नव्हे तर आईने त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे पाठवले, त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा बघितला मी. आईचं जे काही बोलणं झालं त्याचं फोन रेकॉर्डिंग सुद्धा ऐकलं मी. कला आता डोक्याला हात लावत लावत रडत असते, अगदी खुदू रडत असते. तेव्हा अद्वैत आता तिच्या जवळ जातो, बसतो आणि म्हणतो कला ऐक ना, शांत हो. तेव्हा कला म्हणते चांदेकर असं का वागले असतील रे सरोज मॅडम, का केलं त्यांनी असं. तुला माहिती आहे ना, ते दुकान माझ्यासाठी सर्व काही होतं. माझ्या हातून जी काही कला घडलीय ती त्या दुकानातच. माझ्या बाबांबरोबर माझं नातं फुललं ते तिथेच, त्या दुकानात. तुला माहिती आहे चांदेकर, माझ्या आयुष्यातल्या बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तिथे तयार केलेल्या कलाकृतींना, वस्तूंना सांगायचे आणि ते दुकान सर्व काही होतं रे माझ्यासाठी. कला आता खूप रडत रडत बोलत असते हे सगळं. कला म्हणते आणि तेच दुकान सरोज मॅडमनेच जाळून टाकलं. चांदेकर कशासाठी हे सगळं, म्हणजे माझ्या सासरच्यांनी माझ्या माहेरच्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी हे सगळं करावं का. ही दोन्हीही घरं माझीच येतणार आहे, मग माझ्याच बाबतीत हे सगळं का घडावं. हा चांदेकर, अरे माणूस म्हणून इतक्या वाईट थराला पोहोचलोय का आपण. तेव्हा अद्वैत म्हणतो खरे बरोबर आहे तुझं सुद्धा, मला सुद्धा ही गोष्ट पटलेली नाहीये. आईचा प्रचंड राग आलाय मला, मी इथून पुढे बोलणारच नाहीये तिच्याशी. आता बाहेरून ऐकणारी रोहिणी हे ऐकून शॉक होते. ती त्यांचं सगळं बोलणं ऐकत असते. ती थोडीशी शॉक होते की बापरे, अद्वैताचं काय म्हणतोय. तितक्यात कला म्हणते चांदेकर, अरे ही सगळी नाती माझ्यासाठी बनलेलीच नाही असं वाटायला लागलंय रे मला. म्हणजे बघ ना, जेव्हा आपलं नातं फुलायला लागलं होतं तेव्हा ते डिवोर्स पेपरचं प्रकरण घडलं आणि आता माझं आणि सरोज मॅडमचं नातं फुलायला लागलं तेव्हा हे सगळं समोर आलं. चांदेकर, माझी सगळ्यांबरोबरची नाती दुरावणार इतकी काय अशी भीती वाटायला लागली अरे मला आता. कला खूप रडायला लागते असं बोलू. तेव्हा आता अद्वैत म्हणतो नाही खरे, तू रडू नकोस, असं काहीही होणार नाहीये, रडू नकोस. तेव्हा आता बाहेरून ऐकणारी रोहिणी आता मनोमन म्हणते की अरे देवा, ज्या प्लॅन मध्ये मला असं वाटलं होतं की अद्वैत सरोज वहिनीची बाजू घेणार आणि कला सरोज वहिनीच्या विरोधात उभी राहणार आणि अद्वैत कलामध्ये खूप मोठं भांडण होणार असं मला वाटलं होतं, पण इथे तर काहीतरी वेगळंच होतंय. कला आता तिचे अश्रू पुसते आणि म्हणते ऐक चांदेकर, हे सगळं काही घडलं
ते माझ्या बरोबर घडलंय आणि याला तू जबाबदार नाहीयेस. त्यामुळे तू प्लीज सरोज मॅडमशी बोलणं टाकू नकोस. तुझं त्यांच्या बरोबरचं नातं तोडू नकोस. तुम्ही मायलेकांचं नातं असंच असावं अशी माझी इच्छा आहे. आणि हे सगळं घडलंय म्हणून तुम्ही एकमेकांपासून दूर व्हावं असं मला अजिबात नाही वाटत आणि कधीच नाही वाटणार. तू प्लीज बोल त्यांच्याशी प्लीज. आता त्या दोघांमधल्या या गप्पा ऐकून रोहिणी वैतागते आणि तिथून तशीच निघून जाते. तर दुसरीकडे आता सगळेजण जेव्हा डायनिंग टेबलवर बसलेले असतात, म्हणजे सगळे नसतात बसलेले, रजनी आणि ती सुवर्णा त्यांची मेड काम करत असतात किचनमध्ये. रोहिणी आणि सरोज दोघं बसलेले असतात. आता सरोज बसल्या बसल्या खूप अस्वस्थ झालेली असते. तिला खूप अस्वस्थ फील होत असतं. म्हणजे ती तिच्याच धुंदीत असते, तिच्या विचारात असते. तिला अद्वैतने बोललेले शब्द आठवतात. मध्येच आबासाहेबांनी सांगितलेले शब्द आठवतात की प्रायश्चित्त कर. तुला जर खरंच तुझ्या चुकांची जाणीव असेल तर तुझी चूक कबूल कर. तेव्हा आता हे सगळे विचार जेव्हा हिच्या डोक्यात चाललेले असतात, सरोजच्या डोक्यात, तितक्यात आता म्हणजे तिथे रोहिणी पण तिच्याकडे बघत असते. आता रजनी सरोजला वाढत असते आणि रजनी काहीच बोलत नसते जास्त. तितक्यात आता सुवर्णा जी असते ती कलाच्या रूम मध्ये तिला कॉफी आणि ते घेऊन जात असते वाटतं. तितक्यात आता लगेच सरोज आता तिला आवाज देते आणि म्हणते, सुवर्णा थांब, मी जाते. असं म्हणत आता सरोज जागची उठते आणि तो ट्रे तिच्या हातातून घेते आणि लगेच जाऊ लागते. म्हणजे कलाला ते सगळं घेऊन सरोज आता वरती निघून जाते. कॉफी असते वाटतं आणि काहीतरी ब्रेकफास्ट असतो. ब्रेकफास्ट असेल की काय असेल काय आय डोंट नो, बट ती ते घेऊन जाते. तितक्यात आता रोहिणीला कोणाचा तरी फोन येतो. रोहिणी आता लगेच हॅलो हॅलो करू लागते. हॅलो हॅलो असं करत आता आवाज येत नाहीये या बहाण्याने लगेच ती बाहेर जाते. ती म्हणते हॅलो ऐकू येत नाहीये. हा एक मिनिट मी नेटवर्क मध्ये येते. हा आता तिच्याच सरोजच्याच मागोमाग रोहिणी सुद्धा वरती निघून जाते. खरं तर तिला ऐकायचं असतं की हे लोक काय बोलताय. आता रजनीला संशय येऊ नये म्हणून हे सगळं चाललेलं असतं. पण रजनी तिच्याकडे बघतच राहून जाते, हिच्याकडे रोहिणीकडे, की काय चाललंय हिचं. स्वतः रोहिणी फोनचा नाटक करून वरती निघून जाते. तर दुसरीकडे सरोज कलाच्या रूम मध्ये पोहोचलेली असते आणि कला आणि अद्वैत समोरासमोर बसलेले असतात शांत. तेव्हा आता सरोजला आलेलं बघून कला म्हणते, सरोज मॅडम तुम्ही. तेव्हा सरोज म्हणते, कॉफी आणलेली होती कला तुझ्यासाठी, घे. तेव्हा कला म्हणते, हो तुम्ही कशाला आणत बसलात, बरं द्या. आता कला ती कॉफी घेते आणि म्हणते थँक्यू. आता सरोज एक नजर अद्वैतकडे बघते आणि लगेच कलाला म्हणते की मला माहितीये जे काही झालंय त्यामुळे तुझ्या तब्येतीवर परिणाम झाला असणार आहे. तू आतून खूप तुटली असशील, तुझ्या मानसिकतेवर परिणाम झाला असेल आणि हे जे काही सगळं झालं ते माझ्यामुळे झालं हे मी कबूल करते. आता खाली मान घालून सरोज हे सगळं कबूल करत असते आणि हे सगळं जेव्हा रोहिणी तमाशे बघायला आलेली असते ती हसत हसत आलेली असते. पण हे तिच्या कानावर जेव्हा पडतं रोहिणीच्या, तेव्हा तिचा चेहराच उतरून जातो, तिचा संताप व्हायला लागतो. म्हणजे रोहिणी चोरून लपून बाहेरून हे सगळं ऐकत असते आणि आता हे ऐकून तिला खूप मोठा शॉक बसतो. तेव्हा कला आता सरोजला म्हणते, सरोज मॅडम हे बघा तुम्ही. तितक्यात सरोज म्हणते, थांब, नाही हे बघ मला माझ्या मनातला बोलू देताच. सरोज आता कलासमोर बसते आणि म्हणते की कला, सुरुवातीला तू माझ्या मुलाच्या जवळ करायचीस, त्याला ऑर्डर सोडायचीस, त्याची बायको होण्याचा प्रयत्न करायचीस. हे मला खपत नव्हतं. प्रत्येक गोष्टीचा खूप राग यायचा मला आणि त्या रागाच्या भरातच मी हा निर्णय घेतलेला होता. पण आज माझा मुलगा त्याच्या बायकोच्या बाजूने खंबीरपणे उभा राहतोय हे पाहून मला खूप बरं वाटलं. जे माझ्या संसाराच्या बाबतीत कधीच घडलं नाही ते माझा मुलगा त्याच्या बायकोच्या बाबतीत करतोय. खरं सांगू का, बायको असणं आणि नाही असणं या दोघीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तसंच मुलगी आणि सून असणं या सुद्धा दोघी गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. सरोज पुढे म्हणते की माझं लग्न होऊ नये, मी कधीच बायको नाही होऊ शकले समोरच्याची आणि मला मुलगी पण नाहीये. माझं सगळं आयुष्यच माझ्या उराभोवती होतं आणि मुलाभोवती होतं आणि त्यातून मी माझ्या सुनेशी असं वागले आणि माझं हे वागणं पूर्णतः चुकीचं आहे मला माहितीये. आता सरोज कलाचा हात आपल्या हातात घेते आणि तिच्याकडे बघून म्हणते की कला, हे बघ, एका आईसाठी एक मुलगी काय असते हे समजून घेण्याची एक संधी देशील का मला. आता हे जेव्हा कला ऐकते तेव्हा कलाला खूप रडायला येतं. खरं तर खूप हृदय हेलावून टाकणारा क्षण हा. माझ्याही डोळ्यात पाणी येतंय सांगता अद्वैतच्या पण डोळ्यात पाणी येतं आणि तो आता त्या दोघींकडे बघू लागतो. कला आता अद्वैतकडे बघू लागते आणि अद्वैत कलाकडे. आता हा सगळा इमोशनल ड्रामा चाललेला असतो तेव्हा बाहेरून रोहिणी हे सगळं बघते आणि तिची चिडचिड होते, काहीच मनासारखं होत नाही म्हणून स्वतः ती तशीच तिथून निघून जाते रागाच्या भरात. आणि आता ती तशीच बाहेर निघून येते आणि परत कोणाला तरी फोन लावू लागते. अर्थात कोणाला लावणार आहे, राहुललाच. स्वतः ती राहुलला फोन लावते. राहुल फोन उचलतो आणि लगेच म्हणतो, हॅलो, हा बोल मामा. तेव्हा आता लगेच रोहिणी म्हणते, राहुल आपला प्लॅन अनसक्सेसफुल झालाय. अरे त्या तिघांचं गुळपीट झालंय, म्हणजे हळूहळू आपलाच पत्ता कट होणार आहे. यावर आता लगेच राहुल म्हणतो, मामा मग आता काय करायचंय. तेव्हा रोहिणी म्हणते, आता डायरेक्ट वार करायचाय. आता बाकीच्या कोणत्याही गोष्टीकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर फोकस करायचंय. तेव्हा आता लगेच राहुल म्हणतो, कशावर. तेव्हा रोहिणी म्हणते, प्रॉपर्टीच्या पेपर्सवर. असं म्हणत आता लगेच रोहिणी कॉल कट करते आणि भलत्याच कोणाला तरी फोन लावते. ती फोन लावते आणि बोलू लागते फोनवर की, हॅलो वकील साहेब, मी सांगितलेले पेपर्स लगेच तयार करा.
आता रोहिणी फोन कट करून लगेच मनोमन म्हणते, या चांदेकरांना रस्त्यावर आणल्याशिवाय ही रोहिणी गप्पा बसणार नाही. जर मी तसं केलं नाही ना तर नावाची रोहिणी नाही मी, असं रोहिणी म्हणत असते. तर दुसरीकडे सरोज कलाला म्हणत असते की कला प्लीज मला माफ कर, प्लीज, माझ्या हातून खूप मोठी चूक झालीये, मी गुन्हेगार आहे तुझी. तेव्हा आता कला बिचारी खूप रडत असते. सरोज म्हणते पण मग मला एक संधी देशील प्लीज. असं ऐकताच आता कला लगेच मिठी मारू लागते सरोजला. म्हणजे ते दोघेही एकमेकींना मिठी मारतात आणि खूप रडू लागतात. खूप असा म्हणजे सासू सुनेची जोडी अशी असावी हे खूप मोठा आदर्श आहे. म्हणजे ठीक आहे, स्टार्टिंगला सरोजने खूप त्रास दिला तिला कलाला, पण जे आयडियल असतं ना सो तसं काहीतरी असावं. हृदय स्पर्शून जाणारा सीन आहे हा. दोघंही बिचारा खूप रडत असतात. सो आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत दसऱ्याची फुलं माळत असतात आणि रोहिणी लगेच म्हणजे रोहिणी आत येत असते तिकडून आणि रोहिणी काहीतरी म्हणत असते की हे शस्त्रपूजन करण्यापेक्षा माझ्या हातात असलेलं शस्त्र जास्त दावेदार आहे. माझ्याकडे सगळ्या प्रॉपर्टीचे पेपर्स आलेले आहेत आता, असं म्हणत म्हणत रोहिणी आत आलेली असते. रोहिणी म्हणजे थोडक्यात आता होतं काय की रोहिणी आत येते गुपचूप ते पेपर्स लपवत वकिलाकडून आणि ते पेपर्स आत येऊन ती आपल्या खोलीमध्ये एका कपाटाच्या खालच्या बाजूला ठेवून देते खोचून वाळून. आणि आता काय होतं, सुवर्णा रद्दी घ्यायला आलेली असते. सो तीही काय करते सुवर्णा, तर रद्दीच्या पेपर्समध्ये ती पेपर बॅग ज्याच्यामध्ये पेपर्स असतात ते पण घेऊन जाते सोबत. तर दुसरीकडे आता आबासाहेबांनी कलाला सांगितलेलं असतं की तुला दशाननाचा चेहरा बनवायचा आहे आणि कलाने ते बनवायला सुद्धा घेतलेलं असतं. आबासाहेब म्हणतात की त्यासाठी तुला डोळे बंद करावे लागतील आणि डोळे बंद करून तुला दशाननाचा चेहरा मुखवटा बनवायचा आहे. तेव्हा आता कलाचे डोळे बंद करून आता तो मुखवटा कलाने बनवायला घेतलेला असतो. आबासाहेब म्हणतात दशानन म्हणजे 10 तोंड, ही 10 तोंड तुला बनवायची. आणि आता सुवर्णाने ते जे रद्दीचे पेपर्स बाहेर आणलेले असतात त्या पेपर्स पासूनच कलाला मुखवटा बनवायला लावलेला असतो आबासाहेबांनी. आणि ते म्हणजे वर्तमानपत्र वगैरे काही नसतं, पण कलाचे डोळे बंद असतात पण आबासाहेब जवळ राहून ते सगळं बघत असतात. सो आता आबासाहेबांना कदाचित ते भेटणार असतात वाटतं, असं काहीतरी असतं. कारण रोहिणी धावतच लगेच बाहेर येते बघायला की ते पेपर्स कुठे गेले, कारण रद्दी तर तिथे दिलेली असते. सो कलाचे डोळे बांधलेले असतात. सो आपलं पितळ उघडं पडतंय की काय असं आता रोहिणीला वाटतं, म्हणून रोहिणी धावतच बाहेर जाते. तर मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटलाय कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आणि हो, कालच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स आलेल्या होत्या. सो आता नेहमीप्रमाणे तुम्हाला तर माहितीये माझा फेवरेट पार्ट कोणता असतो, ते म्हणजेच कमेंट सेक्शन. सो आता चला वळूया आपल्या कमेंट सेक्शनकडे आणि बघूयात किती प्रेक्षकांचं प्रेम मिळालंय ते. सो कालच्या व्हिडिओला पहिली कमेंट आली आहे अंजली खरात यांची. त्यांचं म्हणणं आहे कला अद्वैतची जोडी त्यांना खूप आवडते. त्यानंतरून आहेत आनंद केसवानी. ओ माय गॉड, आय मिस यू सो मच. कारण त्यांच्या कमेंट्स खरंच खूप छान असतात, विलक्षण असतात. सो ते पण म्हणतात की ओके, हार्टी वेलकम बॅक. ओके, थँक्यू सो मच. सगळ्यांनी खूप छान छान शुभेच्छा दिलेल्या आहेत दसऱ्याच्या. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू द टीम कम्प्लिटिंग 500 एपिसोड्स. ओके, दॅट्स ग्रेट. त्यांनी खूप छान अप्रिशिएट केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या टीमचे एफर्ट्स खरंच खूप विलक्षण आहेत. गॉड ब्लेस अस ऑल. या ट्रू, गॉड ब्लेस यू टू. दसऱ्याच्या ग्रीटिंग सुद्धा त्यांनी खूप छान दिल्या. थँक्यू सो मच आनंद सर. त्यानंतर आहेत शुभांगी बडेकर, सुशीला मस्के, त्यानंतर आहेत मानसी तांडे, उमा माळी, वर्णा नवले. आय लाईक इट. ओ माय गॉड, आय लाईक इट टू. त्यानंतर आहेत स्नेहा भोयटे, रंजना डांगे, प्राजक्ता कांबळी. त्या म्हणतात ताई तुमचा आवाज खूप छान आहे, छान समजून सांगता, थँक्यू. त्यानंतर आहे हर्षा तांबट. त्या म्हणतात तुमचा आवाज खूप छान आहे. काजल भोर, अंकुश बाविस्कर आणि धनश्री माने. ओके, त्यांचं म्हणणं आहे तुमच्या आवाजात ही सिरियल ऐकायला आवडते, थँक्यू सो मच. सो आता दिस वॉज ऑल अबाउट यस्टरडेज वीवर. खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत, खूप सारे लाईक्स आलेले आहेत. सो आता जसं एवढं केलंय तसं चॅनलला सबस्क्राईब पण करून टाका. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.